मित्रांनो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण चर्चा करतोय ते यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना या कारखान्याची निवडणूक आता सुरू आहे, त्याची रणधुमाळी सुरू आहे. आणि आता सहकार पॅनल असेल किंवा संस्थापक पॅनल असेल हे आपापल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत आणि आपापल्या पद्धतीनं सभासदांना आपली भूमिका सांगत आहेत. तर आपल्यासोबत आता संस्थापक पॅनलचे उमेदवार व काही इथं सभासद आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशी त्यांची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे. आता काही इथं सभासद आहेत, तर सभासदांना जाणून घेऊया की त्यांच्या दृष्टीने कशा पद्धतीने कारखान्याची दृष्टिकोन पुढे चालला पाहिजे, त्यांची काय महत्वाकांक्षा आहे. नमस्ते. नमस्ते. सध्या सगळीकडे चर्चा आहे, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याकडे लक्ष देऊन आहे ते म्हणजे आता कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. काय वाटतं, आपण एक सभासद आहात, काय भावना आहे आपल्या? आज रोजी संस्थापक पॅनेलला भरपूर जनाधार आहे, पाठिंबा मिळत आहे. लोक बाहेर पडून प्रचार करत आहेत, स्वयंस्फूर्तीनं प्रचार करत आहेत आणि संस्थापकचा झेंडा यावेळी कृष्णा कारखान्यावर फडकणार म्हणजे फडकणार. काय कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र बघितलं तर सांगली सातारा जिल्हा आहे, खूप मोठं कार्यक्षेत्र असणार आणि महाराष्ट्राला खूप मोठा नामांकित असणारा कारखाना आहे. काय महत्वाचे इलेक्शन, काय गरजेचं आहे इलेक्शन? या इलेक्शनमध्ये असं झालंय की एकटा अविनाश मोहिते लढतोय. 10-11 कारखान्याचे चेअरमन सध्या एकत्र पॅनेल करतात. काय आवश्यकता पडली काय माहित, पण अविनाश मोहिते म्हणजे अर्चना वहिनींना पाडण्यासाठी 10-11 कारखान्याचे चेअरमन एकजुटीने प्रयत्न करतात. यांना कारखाना वाचवायचा आहे का खायचा आहे, हे सभासदांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. कारण एकही चेअरमन आज सध्या अविनाश दादानं काम केलं, चांगलं केलं, वाईट केलं म्हणत नाही. आम्ही जिंकणार आहे, आम्ही यांना पाठिंबा दिला, आम्ही त्यांना पाठिंबा. कृष्णा कारखान्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. सत्तांतर ही कृष्णा कारखान्याचं ठरलेलं ब्रीदवाक्य. आणि आज रोजी अशी परिस्थिती आहे की एकटा अविनाश लढू दे, नाही एकटे अर्चना वहिनी लढू दे, सत्तांतर 100% होणार. यावेळेला चेअरमन पदाचा चेहरा अर्चना वहिनी आहेत, एक महिला आहेत, सक्षम होऊ शकतात का ते पदाला? अगदी 100% महाराष्ट्रीयन महिला किंवा आपल्या मराठी हिंदू समाजातली महिला, कोणती महिला अशी आहे की आपल्या पतीवरच्या व्यंगत्वावर किंवा त्याच्या शारीरिक अपंगत्वावर जर चर्चा कोणी विरोधक नसेल त्या गोष्टीवर करत असेल तर ही आमची महिला झाशीची राणी म्हणूनच उभा राहणार आहे आणि राहिली पाहिजे, राहिली आहे आणि 100% त्यातनं ती यश संपादन करणार आहे. विरोधकांच्याकडे असं बोललं जातं की तुम्ही कुठे भावनिक आव्हान करताय आणि त्यामुळे कुठेतरी तुम्ही निवडणूक लढवताय. मुद्द्यांवर, कामांवर निवडणूक लढवली पाहिजे, तर आपण भावनिक होऊन किंवा सभासदांना इमोशनल करून निवडणूक लढवताय असं त्यांचं मत आहे. आज रोजी कृष्णा कारखान्यानं पाणीपट्टी जिथे इरिगेशन आहे तिथं 17,500-18,000 18 रुपये पाणीपट्टी घेतली जाते. वेळेत पाणी मिळत नाही. प्रत्येकानं आपली शिफारस करून घ्यायची अशी परिस्थिती आहे तिथं की चांगला माणूस, कामाचा माणूस, हक्काचा माणूस. अविनाश दादा सगळीकडे सरस आहे ना, हक्काचा पण आहे, चांगला पण आहे, कामाचा पण आहे. आज आम्ही 7,500 रुपये पाणीपट्टी करणार, म्हणजे प्रति सभासद 10,500 रुपये वर्षाला त्याचे पाणीपट्टीवर जाणारे पैसे कमी करणार एकरी. असे जर सभासदाचे वर्षाला 1 एकर क्षेत्रवाला असला इथं 10,000 रुपये आणि 2,500 ते 3,000 रुपये आपण साखर वाढवून देणार आहे. आता विरोधक वालगना करायला लागले, साखर एवढी वाटली की कारखाना बंद पडेल. कृष्णेत 10 वेळा सत्तांतर झाले, प्रत्येकाने अशा वालगना करूनच सत्ता आणली. आश्वासनपूर्ती अविनाश दादांनी केली. जी 15 रुपये साखर फुकट द्यायचं काम अविनाश मोहितेने केलं, घरपोच द्यायचं काम अतुल बाबांनी केलं, त्याबद्दल पण त्यांचं धन्यवाद. पण पुन्हा आम्ही आज 120 किलो साखर द्यायला सभासदला आणि ती आज अविनाश दादांनी 120 किलो देतो म्हटल्यावर विद्यमान आमदारांनी सांगितले की आम्ही A ग्रेड साखर देतो, एक्सपोर्ट लेवल देतो. 10 वर्ष का केली? 10 वर्ष तोच सभासद आहे, तोच शेतकरी आहे, तेच कार्यक्षेत्र आहे, मग का झाली? आज या 4 तालुक्यातल्या निवडणुकीत आमचे संस्थापकचे उमेदवार बघा, एकही डाग लागलेला उमेदवार नाही. उगाच आणि मुद्दाम महाराष्ट्रात, राज्यात, केंद्रात तुमची सत्ता आहे ना, मग ते अविनाश मोहितेने भ्रष्टाचार केला, टाका कायद्याची बाजू काय नाही. अविनाश मोहितेने भ्रष्टाचार केलाच नाही. ते पैसे तिथंच आहेत आणि ते पैसे फक्त 2 दिवसापूर्वी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले बाबांनी थेट तिथल्या सभासदांच्या तोंडून सांगितलं गेलं की अविनाश दादांनी त्यांच्या नावावर सभासदांच्या न त्यांना विचारता, न त्यांची कुठलीही सही घेता 10-10 लाख रुपये नाव कर्ज काढले. काय हा मुद्दा आहे? प्रत्येक जण कारखाना चालवताना हे करावं लागतं. ते अविनाश दादांनी त्यावेळी केलं होतं. सत्तांतर झालं, विरोधकांनी तो मुद्दा दाबून धरला तसाच आणि ती काही 600-750 लोकांच्या अडचणी आहेत, आम्हाला पण माहित आहे.
परंतु ते पैसे कुठेही गेलेले नाहीत. कारखान्याचेच खाते शिल्लक आहे. अगदी शेवटचा प्रश्न, एक सभासद म्हणून आपल्याला काय भावना आहे, काय मत आहे तुमचं सध्याचं? सभासद म्हणून एकच, सच्चा माणूस अविनाश मोहिते सच्चा माणूस आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, अर्चनाताईच्या रूपाने आज तुम्ही मला विचारलं की अर्चनाताई, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नारायण राणे यांना पण एका महिलेने पाडलं होतं. आणि यावेळी कुणी म्हणायचं काम नाही की अर्चना वहिनी 100% यावेळी कारखान्यात चेअरमन होणार म्हणजे होणार.